या आंदोलनाच्या निमित्तानं सर्व शेतकऱ्यांना उपस्थित राहिला. त्या निमित्तानं या प्रसंगी आपल्या तालुक्याचे आमदार आदरणीय अतुल शेठ बेनके, त्याचप्रमाणे ग्राम सहकार समितीचे सदस्य सन्माननीय अशोक नाना घोडके, त्याचप्रमाणे महावितरण कंपनीचे सर्व अधिकारी, उपस्थित सर्व शेतकरी बंधू. खरं तर गेल्या 10-15 दिवसापासून शेतकऱ्यांना फार मोठ्या संघर्षाला सामोरं जायला लागलं. आणि संघर्षाचं कारण असं होतं की वीज बिलापोटी महावितरण कंपनीने जी मुजरगिरी केली आणि शेतकऱ्यांचा विद्युत पुरवठा खंडित केला, त्या अनुषंगाने जुन्नर तालुका शेतकरी संघटनेने या ठिकाणी आपण पत्रकार परिषद घेतली 2 दिवसापूर्वी. आणि त्याच्यामध्ये नमूद केलं की तृतीयपंथाचं आपण विद्यमान लोकप्रतिनिधी असतील, आजी माजी सर्व, त्या सर्वांच्या घरी निवासस्थानी जाऊन आपण हे आंदोलन करणार आहोत. खरं तर आपण तृतीयपंथांना का घेऊन येणार होतो तोही विषय तितकाच महत्त्वाचा आहे. परंतु मग हा सगळा विषय सन्माननीय विद्यमान आमदार साहेबांनी समजून घेतला आणि परवा मला त्यांनी फोन केला की हा सगळा विषय मी गांभीर्याने लक्षात घेतो, तुमचे काय म्हणणे ते समजून घेतो आणि तृतीयपंथाचं आंदोलन न करता पहिला दिवस आमचं समजून घ्या, काय त्यातून आपण जो मार्ग निघेल त्या अनुषंगाने आपण चर्चा करू आणि नंतर जर मार्ग निघाला नाही तर तुमच्या पद्धतीने तुमचं आंदोलन चालू राहून द्या, मीही तुमच्याबरोबर आहे असा सुचवा दिल्यानंतर खरं तर आजच्या दिवशी आपण तृतीयपंथी मंडळी घेऊन आलेलो नाही. जर मार्ग निघाला नाही तर उद्यापासून आपलं आंदोलन पुन्हा जारी राहील. विषय असा आहे की शेतकरी कोणत्याही प्रकारे वीज बिल महावितरण कंपनीला देणं लागत नाही. त्याची खरं तर 10-12 वर्ष आम्ही महावितरण कंपनी आणि शेतकरी फार संघर्ष करत आलेलो आहोत शेतकरी संघटनेच्या माध्यमातून. आणि मग का लागत नाही हा सगळा गोषवारा वितरण कंपनीला आहे आणि त्यांच्याकडे यापूर्वीच्या कालखंडामध्ये आपण पेपर कोर्टाचे कागदपत्र त्यांना दिलेले आहे. आता यापूर्वीच्या कालखंडामध्ये एक 4-2 वर्षामध्ये महाकृषी संजीवनी सारख्या फसव्या योजना शेतकऱ्यांना देऊन प्रचंड लूट महावितरण कंपनीने केलेली आहे असं आपलं शेतकरी संघटनेचं म्हणणं आहे. आणि ते कायदेशीर आहे ही सगळी कागदपत्र मी तुम्हाला आता दाखवणार आहे. परंतु मग ही मुजरगिरी करत असताना पालकत्व असलेली तुम्ही मंडळी जर आमच्यासारख्या शेतकऱ्यांना न्याय देत नसाल म्हणून आम्ही तुमच्याकडं प्राकर्षाने या ठिकाणी आंदोलनाला आहोत. आणि मग तुमच्याकडून आम्हाला न्याय नक्की मिळेल आणि चालू असलेलं वीज जोड कनेक्शन तोड ही ताबडतोब थांबली पाहिजे. वीज बिल वसुलीचा हा विषय जरी महत्त्वाचा तितकाच असला तरी पण शेतकरी 1 रुपया वीज बिल देणं लागत नाही. आजच्या निमित्तानं मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो आणि त्याचे कागदपत्र पण तुम्हाला दाखवतो. धन्यवाद. पहिली योजना काय ती आम्हाला समजून सांगा. मग आम्ही सांगतो की फसविकच काय आयोगाने नियमावली घालून दिलेली त्याच्यानंतर 2013 साली सबसिडीसाठी आपण जी सबसिडी 67% सबसिडी शेतकऱ्याला दिली जाते त्याची सबसिडी न मिळाल्या कारणामुळे The present respondent does not disconnect supply of agricultural consumer farm not received if any subsidy amount for government of Maharashtra. जे कोणत्याही प्रकारे शेतकऱ्याचं कनेक्शन डिस्कनेक्ट करणार नाही 13 साली ॲफिडेव्हिट सबमिट करून दिलेलं आहे. तरी सुद्धा ही मंडळी युनियन ऑफ इंडियन अथर्स कोण द हायकोर्ट ऑफ बॉम्बे पेटिशनर आहे द महाराष्ट्र कृषक हिटवडर संघटना वर्सेस युनियन ऑफ इंडियन स्पेसिफिक ही तुमची मागणी आहे ना, ही ऑर्डर थोडी हायकोर्टाने दिलेलं आहे ना, त्यांना कंपनीने लेखी दिले आपल्याला.
टक्के ऑर्डर देतात ते. Affidavit करून दिलं. सबसिडीशिवाय कारणास्तव आपण कोणत्याही प्रकारे शेतकऱ्याचं वीज कनेक्शन सोडणार नाही. सगळं आपण तिथं दिलेलं आहे त्याच्या काळात. त्याच्या आसपासची जुनी ऑर्डर आहे ती. आणि जर ही ऑर्डर इन फोर्स असते तर आमच्या हेड ऑफिसनी आम्हाला हे आदेश कदापि दिले नसते की शेती पंपाचे रिकव्हरी करा किंवा डिस्कनेक्ट करा. काहीतरी देणं लागतंय म्हणजे ह्या ऑर्डरचा मान सन्मान राखूनच जे काही हेड ऑफिसचे पॉलिसी डिसिजन असतात त्या अनुषंगाने हे आदेश आपल्याला पारित झालेले आहेत. तर ही ऑर्डर 2012 सालाची 12-13 आहे. हा म्हणजे त्याचं आता त्याच्यावरती भरपूर कामकाज पण झालेलं आहे. जे काही सबसिडीचे रेट्स वगैरे होते त्या पद्धतीने त्याचं प्लस मायनस करून नंतर परत आता जी कृषी वीज धोरणची आपली संजीवनी योजना नवीन काढली आपण कुठली 2020 2020ची, हा. त्याच्यामुळे परत ते सबसिडाईज वगैरे ह्याचा सगळा ह्या ॲपिलेटच्या ऑर्डरचा उल्लेख करून त्यांनी ती सबसिडीची मोहीम काढलेली होती. म्हणजे हे आपल्याला सगळ्यांना अवगत आहेच म्हणजे कृषी धोरण 2020ची याची पॉलिसी पण आपल्याला याची कॉपी मिळेल का? काय जुनी थकबाकी किती कमी होणार आहे आणि त्याच्यामध्ये किती सबसिडी मिळालेली आहे त्याचं सगळं आपल्याला आहे ना कॅल्क्युलेशन आपल्याकडे. ते जी पॉलिसीचे सर्क्युलरमध्ये आहे. हो आहे ना. आपण त्यासाठी एक वेगळी वेबसाईट पण केलेली आहे. आता ठीक आहे सगळ्या शेतकऱ्यांना काय कोणी इंटरनेटवर जाऊन ते बघणार नाही. त्याला आपण एजी बिल कॅल्क्युलेटर नावाचं नाव दिलेलं आहे की ग्राहक नंबर टाकला आपण त्या कन्झ्युमरचा की आम्हाला ती सगळी हिस्ट्री दिसते आणि मग आपण ते योग्य पद्धतीने त्यांना समजून सांगतो. 10-12 वर्ष काय चाललंय? 12 ते नाही म्हणत आहे. तुमचं काय म्हणणं आहे? आता ही जी 2020 पॉलिसी जी महाराष्ट्र गव्हर्नमेंटने काढलेली आहे की शेतकऱ्यांना मदतीसाठी आपण काय करू शकतो कोणत्या पद्धतीची चर्चा आपण नंतर करू. तर ती पॉलिसी ती या ऑर्डरची सबसिडी आणि या सगळ्या गोष्टीचं ग्राह्य धरूनच त्याचं कॅल्क्युलेशन करूनच ते जी पॉलिसी आपण काढली. आपलं काय म्हणणं आहे की संजय भुजबळ यांनी जे वीज कनेक्शन घेतलेले आहे समजा 2001 साली घेतले, मग त्याचं CPL कंपनीने द्यायचं ना त्यांना. CPL मध्ये सगळं येईल ना त्याचं मेन्शन. सिक्युअर संजय पर्सनल मग देणार का यांचं? म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याला झालं पाहिजे त्याला सबसिडी किती मिळाली म्हणजे मग तो विषय असाच लागेल. बरं ठीक आहे. आता हे शेतकरी संघटनेचे सन्मान्य नेते मंडळी आहेत. हो. ते गेले अनेक वर्ष जुन्नर तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या हिस्साचे प्रश्न मांडतात. ते काही कुठल्या पक्षाचे लोक नाही आहेत. बरोबर. इथं जे काही नेते असतील किंवा सहकारी संस्था असतील किंवा अजून MSCB असेल महसूल विभाग असेल ते शेतकऱ्यांच्या बाजूने ते अनेक वर्षापासून मागताना मला मी पाहिलेले आहे. त्याच्यात त्यांचं काय वैयक्तिक स्वार्थ नाही आणि पॉलिटिकल स्वार्थ तर अजिबात नाही. म्हणून हे जे 3-4 प्रातिनिधिक स्वरूपातले हे जे नेते म्हणजे समजा अंबादास सांडे, संजय भुजबळ, अजित वाघे या 3-4 जणांचं CPL काय हे तुम्ही समजून घेऊन मला किती दिवसात सांगशाल की जेणेकरून त्यांना पण कळत की काय काय नाही किंवा निदान तुम्हाला तरी कळत त्यांचं म्हणणं काय. एक 2-3 दिवसात होईल का? हो जेवण असतं काय करतो. हा हो तर ठीक आहे. मग CPL काढून हरकत नाही. ऑगस्टमध्ये आपण आंदोलन आळेपाटा चौकामध्ये केलेलं होतं त्याच प्रश्न आणि तुम्ही सगळी मंडळी त्या ठिकाणी आलेली होती प्रातिनिधिक स्वरूपामध्ये निवेदन घ्यायला. मग त्या ठिकाणी यांनी जाहीर केलं की बाबा आम्ही आता इथून पुढे या काही शेतकऱ्याचं त्यावेळेला ही डॉक्युमेंट त्यांना दिली. मग त्यांनी सांगितलं की बाबा आम्ही एकही शेतकऱ्याचं कनेक्शन डिस्कनेक्ट करणार नाही इथून पुढच्या काळात. आणि मग अधिकारी आलेले होते की त्याच्यावर लिहून घ्यायचं. त्यांनी ते माईकवर सांगितलं ना लोकांनी ऐकलं की सगळं तिथे चौकामध्येच वाद झाला. एक मिनिट अधिकारीचं नाव काय? मला वाटतं सोनवणे सर आणि अजून त्याच्यावर 2-3 सहकारी असतील कोणी. काय सांगितलं का असं? यावेळेस डिस्कनेक्शनचे आदेश नव्हते सर. हा डिस्कनेक्शनचे आदेश आलेले नव्हते. तेव्हा डिस्कनेक्शन आंदोलन कसं काय केलं? डिस्कनेक्शन केलं कसं काय? हो. त्यामुळे डिस्कनेक्शनचे आदेश नव्हते मग डिस्कनेक्शन केलं कसं काय? मग हे आंदोलन ते नव्हतंच केलं का आंदोलन? नाही नंतर आले. हा नंतर आदेश. ते नाही म्हणत नाही. त्यांनी ऑगस्टमध्ये जेव्हा आंदोलन केलं तेव्हा इथून पुढे आम्ही डिस्कनेक्शन करणार नाही असे MSCBच्या अधिकाऱ्यांनी ते आंदोलन सांगितलं असं त्यांचं म्हणणं आहे. तर असं कोणी सांगितलं होतं? तुम्ही सांगितलं होतं का? मी होतो सगळेजण इथून पुढं. ऑन व्हॉट बेसिस तुम्ही असं सांगितलं की आम्ही डिस्कनेक्शन करणार नाही? तसं काहीतरी असं ना 26 ला आंदोलन केलं. हा, वर लिहायला वगैरे आहे का काही? आणि कसं आहे, तुम्ही
ही माणसे तुम्ही शेतकऱ्यांची मुलं, आम्ही शेतकरी, याच्यातून नेमकी संभ्रम काय आहे आणि कशा पद्धतीने कोणावर आणण्यात हे तर कळलं पाहिजे ना. डिस्कनेक्शन करणार नाही असं कसं काय म्हटलं, म्हणजे काहीतरी असेल ना. तुम्ही म्हटलं काय सांगा. तेव्हा- स्टेटमेंट बहुतेक त्यांनी दिलेलं नाहीये. पण ते होते ना निवेदन त्यांनी पण दिलं. ते कुठे बोललं कोण असं. त्यावेळेस सर आदेश आलेले होते, जे डिस्कनेक्ट केलेले होते ते परत जोडून द्या असं त्यांची मागणी होती. आपण ते दिले होते त्यावेळेस. पण इथून पुढे डिस्कनेक्ट करणार नाही असं म्हणाल. असं नाही सर, असं पण सांगू शकत नाही. बरं, अजून कोण होतं अधिकारी? तसं काय न्यूज चॅनल आहे का बातम्या तुमच्या? असेल व्यक्ती. आहे ना. काय ना बातम्या? बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.